गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वर गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। ध्यानमूलं गुरुर्मूर्ति पूजामूलं गुरुपदं मंत्रमूलं गुरुवाक्यम्। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव। हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव। हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव। कुंडलिकावरदेव हरे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम। पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय। शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय। सच्चिदानंद श्रीपाद भगवान की जय। सच्चिदानंद रामदास भगवान की जय। अवधूत चिंतनम श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान की जय। बोलो रे भाई सब संतन की जय। श्री शंकराचार्य म्हणतात की जीवाला अधोगतीला नेणाऱ्या व म्हणून त्याज्य असलेल्या दोन गोष्टी आहेत, कणक आणि कांता। या दोहोंमध्ये फसलेला मनुष्य मायेत फसला आहे असे समजा। मणिरत्न मालेतील प्रश्नोत्तरे अति उत्तम आहेत। बंधनयुक्त कोण आहे? जो 5 विषयात आसक्त आहे तो स्वतंत्र। बंधनयुक्त कोण आहे? जो 5 विषयात आसक्त आहे तो स्वतंत्र कोण आहे? जो विषयाकडे वैराग्य दृष्टीने पाहतो तो। घोर नरक कोणता आहे? स्वतःचा देहच घोर नरक आहे। ह्या देहात सौंदर्य कुठे भरले आहे? हा तर हाड मांस इत्यादी दुर्गंधयुक्त पदार्थांनी भरला आहे। स्वर्गात जाण्याची शिडी कोणती आहे? सर्व वासनांचा क्षय हीच स्वर्गात जाण्याची शिडी होय। को वा दरिद्रो ही विशाल तृष्णा, श्रीमांच को यस्य समस्त तोषः। दरिद्री कोण आहे? ज्याला विशाल वासना आहे तो। श्रीमंत कोण? जो सदा सर्वदा संपूर्ण संतुष्ट आहे तो। कोणता रोग अधिक कष्ट देणारा आहे? को दीर्घ रोगो भव एव साधो, की मौषधम तस्य विचारयो। जन्म होणे हाच एक रोग होय व तो सर्वात अधिक कष्ट देणारा आहे। या रोगाची औषधी कोणती? परमेश्वराचे स्वरूपाचे वारंवार स्मरण आणि चिंतन करणे या भोरगी रोगाची औषधी आहे। आता अजामेळ शब्दाचा दुसरा अर्थही पाहू। अज म्हणजे ईश्वर। ईश्वरात ब्रह्मात विलीन झालेला जीवच अजामेळ होय। साधू होणे कठीण तर आहे, पण साधे जीवन जगण्याने साधू होणे शक्य होते। साधू होण्याची नव्हे तर सरळ व साधे जीवन जगण्याची जरुरी आहे। ज्याने रसांना जिंकले आहे त्याने जगही जिंकले आहे असे समजा। जितम सर्वम जितम रसे। लौकिक सुखाचे प्रयत्न सफल झाले तरी ती ईश्वर कृपा नाही असे समजा। लौकिक सुखांची इच्छा आणि प्रयत्न असफल होत गेले तर समजा की ईश्वराची कृपा झाली आहे। याचे कारण हे आहे की
लौकिक सुखात फसलेली व्यक्ती ईश्वर भजन करू शकत नाही. अजामिळाचे जीवन सुधारले व शेवटी तो विमानात बसून वैकुंठाला गेला. अजामिळ तर गेलाच, पण जाता जाता तो जगाला उपदेश करून गेला की अतिशय पापी कुणी असला तरी त्याने निराश होऊ नये. पाप्याने असे कधीच समजू नये की नाम जपासाठी आवश्यक पावित्र्य त्याच्याजवळच नाही, मग रामनाम जपून कोणता फायदा होणार. जर तो असा विचार करील तर त्याची ही चूक आहे की प्रत्येक प्रकारच्या शुद्धीसाठी रामनामाचा जपच एक मात्र उपाय आहे. अति पापी असूनही जर तो प्रभूचा आश्रय घेत असेल तर त्याचा उद्धार होईलच. पापाचे खरे प्रायचित्त घेतले तर पापे भस्म होतात. भगवंताच्या नामजपाने पापे जळून जातात. हा महामंत्र आहे. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. या मंत्राचा अर्थ लक्षात घेऊन जप करा. श्रीकृष्ण हे प्रभो, आपणा सर्वांची मने आकृष्ट करून घेणारे आहात, म्हणून आपण माझे मन आकर्षित करून घ्या. गोविंद म्हणजे इंद्रियाचे रक्षक असलेले हे भगवान, आपण माझी इंद्रिय आपणात लीन करून घ्या. हरे हे दुःख हरण करून घ्या. ज्याचे मन भगवंतात लीन होते त्याची सर्व दुःखे नाहीशी होतात. मुरारे म्हणजे हे मूर राक्षसाला मारणाऱ्या देवा, माझ्या मनात राहणाऱ्या काम क्रोधादी राक्षसांना मारून टाक. हे नाथ म्हणजे आपण माझे स्वामी आहात व मी आपला सेवक आहे. नारायण म्हणजे मी नर आहे व आपण नारायण आहात. वासुदेव म्हणजे वसु म्हणजे प्राण, माझ्या प्राणांचे रक्षण करा. मी माझे मन आपल्या चरणांची अर्पण केले आहे. प्राचीन बहरी राजाला प्रचेता नावाचे 10 पुत्र झाले होते. त्यांना दक्ष नावाचा एक मुलगा झाला. प्रजापती दक्षाने हंसक गुह्य नामक स्तोत्राने आदिनारायण भगवंताची आराधना केली, म्हणून त्याला हरेच्च नावाची 10,000 मुले झाली. दक्षाने त्यांना प्रजा उत्पन्न करण्याची आज्ञा दिली, पण नारायण सरोवराच्या पाण्याला त्यांचा स्पर्श झाल्यामुळे त्यांना परमहंस धर्माचे पालन करण्याची इच्छा झाली. तेथे त्यांना नारद भेटले. दक्षाच्या या 10,000 मुलांना नारदांनी कुठ प्रश्न विचारले. त्या प्रश्नांना त्या मुलांनी उत्तरे दिली. त्यातील काही प्रश्नोत्तरे आपण पाहू. प्रश्न: असा कोणता देश आहे की जेथे एकच पुरुष आहे? उत्तर: देहरूप देश असा आहे की ज्यात ईश्वररूप एकच पुरुष राहत असतो. प्रश्न: अशी कोणती गुंफा आहे की ज्यात प्रवेश तर केला जातो पण बाहेर मात्र निघता येत नाही? उत्तर: प्रभूचे चरण, तेथून कोणी परत येत नाही. यद गत्वा न निवर्तन्ते. प्रश्न: अशी कोणती नदी आहे की जी परस्पर विरुद्ध देशांना वाहते? उत्तर: संसार. संसाररूपी नदीत प्रवृत्ती विषयांकडे ओढून घेऊन जाते आणि निवृत्ती प्रभूकडे वाहत वाहत घेऊन जाते. प्रश्न: डोक्यावर जे चक्र घिरट्या घालीत असते ते कोणते चक्र आहे? ते म्हणजे काय आहे? उत्तर: सर्वच जीवांच्या डोक्यावर काळरूपी चक्र घिरट्या घालीत असते. नारदांच्या कूट प्रश्नाची उत्तरे देता देता व चर्चा विचारणा करता करता ते 10,000 पुत्र मोक्ष मार्गाकडे वळले. सर्वांनाच नारदांनी संन्यास दीक्षा दिली. जेव्हा दक्षाची सर्वच मुले प्रवृत्ती मार्गावरून भ्रष्ट झाली तेव्हा त्याने पुन्हा 10,000 पुत्र निर्माण केले. तेही नारदांच्या उपदेशाने निवृत्ती मार्गाकडेच गेले. म्हणजे दक्ष प्रजापतीला पहिले 10,000चे मुलगे झाले, त्यांना नारदांनी भक्ती मार्गाकडे लावले, म्हणून यांनी परत 10,000 मुले तयार केली. ती परत नारदांनी उपदेश करून त्यांना निवृत्ती मार्गाकडे लावले. अशी झाली. तेव्हा दक्षाला राग आला व त्याने नारदाला शाप दिला की तू कधीही एके जागी स्थिर राहणार नाहीस, नेहमी तू भटकत राहशील. तेव्हापासून नारद मुनी एका जागेवर कधी, त्या शापामुळे एका जागेवर कधी थांबत नाही. नारदांनी दक्षाचा शाप स्वीकारला व ते दक्षाला म्हणाले, मी तुम्हाला शापाच्या बदल्यात एक वर देतो
की तुम्हाला पुष्कळ मुली होतील, म्हणजे मग त्यांना संन्यास देण्याचा प्रश्नच उद्भवणार नाही. नारदांनी दक्षाला आशीर्वाद दिला. जो शापाच्या बदल्यात आशीर्वाद देत असतो तोच संत होय. सहनशीलता अंगी असणे म्हणजे साधुत्व होय. सहन करणे हा संतांचा धर्म होय. जड चेतन या सर्वांमध्ये जो देवाचा अनुभव घेतो त्याच्या मनात राग द्वेष कधी उत्पन्न होत नाहीत. ब्रह्मदेवाने सर्व इंद्रिय बहिर्मुख बनवली आहेत. ही इंद्रिये जेव्हा अंतर्मुख होतात तेव्हाच आनंदाची प्राप्ती होत असते आणि तेव्हा जीव व शिव यांचे ऐक्य होत असते. जोपर्यंत बाहेरची द्वारे बंद होणार नाहीत तोपर्यंत अंतःकरणाचे दार उघडले जाणार नाही. शुकाचार्य वर्णन करतात, राजा, तदनंतर दक्षाला 60 कन्या झाल्या. त्यापैकी आदितीला 12 संताने झाली. त्यापैकी एकाचे नाव होते त्वष्टा. त्या त्वष्टा प्रजापतीला एक मुलगा झाला. त्याचे नाव होते विश्वरूप. एके दिवशी इंद्र सिंहासनावर बसला असता तेथे बृहस्पती आले. आपले व सर्व देवांचे गुरु बृहस्पती आले असता इंद्राने त्यांचे स्वागत केले नाही व त्यांना उत्थापन दिले नाही. बृहस्पतीला मानाची अपेक्षा असते, धनाची नव्हे. असा अपमान झाल्यामुळे बृहस्पतींनी देवांचा त्याग केला व इंद्राला शाप दिला की तू दरिद्री होशील. बृहस्पती म्हणजे देवांचे गुरु. संपत्तीच्या मदात बुद्धी भ्रष्ट होत असते व ज्ञानाचे भान राहत नसते. अशी उन्मत्त व्यक्ती दरिद्री झाल्याशिवाय शहाणी होत नसते. दैत्यांनी हा प्रसंग शुभ मानून देवांशी युद्ध सुरू केले. त्यांनी स्वर्ग जिंकला. पराभूत झालेले देव ब्रह्मदेवापाशी आले. ब्रह्मदेवाने त्यांची चांगली खरडपट्टी काढली, कारण की तो त्यांचा पराभव म्हणजे ब्रह्मदेवाच्या अपमानाचेच फळ होते. त्यांनी देवांना, ऋषीमुनी, ब्राह्मणांची सेवा करण्याचा आदेश देताना म्हटले. पुन्हा ब्रह्मनिष्ठ ब्राह्मणाला गुरु मानून त्याला बृहस्पतीचे आसन द्या. देवांनी विचारले, असा ब्रह्मनिष्ठ ब्राह्मण कोण आहे? ब्रह्मदेव म्हणाले, प्रजापती त्वष्टाचा पुत्र विश्वरूप ब्रह्मनिष्ठ ब्राह्मण आहे. विश्व म्हणजे जग, विश्व म्हणजे विष्णू भगवान. विश्वातील प्रत्येक पदार्थात जो विष्णू दर्शन घेतो तोच विश्वरूप होय. ज्याप्रमाणे सोनाराच्या दृष्टीत आकाराचे नव्हे तर सोन्याचे महत्त्वच अधिक असते, त्याचप्रमाणे ज्ञानीपुरुष बाह्यात्काराला महत्त्व देत नसतात. आकारातूनच विकार उत्पन्न होत असतो. विश्वरूप सर्व जड चेतन पदार्थात ईश्वराचा अनुभव घेत होता. शत्रूलाही शत्रुभावाने नव्हे तर ईश्वर भावाने पहा. म्हणजे मित्राला आपण ईश्वर भावाने पाहतो त्यात नवल नाही, पण शत्रूला सुद्धा आपण ईश्वर भावाने पाहता आलं पाहिजे. सर्वांकडे सद्भावाने पाहणे तर कठीण आहे. वाटेत एखादी सौभाग्यवती स्त्री दिसली असता तिच्याबद्दल लक्ष्मीची भावना उत्पन्न होणे साहजिकच आहे. पण जर एखादी विधवा स्त्री मिळाली तर मात्र गडबडून जाऊन मान मुरडली जाते. ते असा विचार करीत नाही की विधवा देखील गंगेसारखीच पवित्र आहे. विश्वरूप ज्ञानी तर होतात, पण ब्रह्मनिष्ठही होता. ब्रह्मद्रष्टाच ब्रह्मोपदेश करू शकतो. या ब्रह्मरूपाच्या साह्याने देवांनी दैत्यांचा पराभव केला. दैत्य कोण आहेत? काम, क्रोध आदी दैत्य होत. ब्रह्मदेवाच्या आज्ञेनुसार देवगण विश्वरूपाकडे गेले. त्याने देवांना नारायण कवच प्रदान केले. याच कवचाच्या साहाय्याने देवांना आपले राज्य परत मिळाले. बृहस्पतीच्या अपमानामुळे देवांनी आपले राज्य गमावले होते. नारायण कवचाने समर्थ होऊन इंद्राने आसुरांच्या सेनेला पराजित केले होते. योद्धा रणांगणावर जाताना लोखंडाचे कवच म्हणजे चिलखत घालत असतो, त्याप्रमाणे नारायण कवच ही मंत्रात्मक चिलखत आहे. या मंत्राचे अनुष्ठान करणाऱ्याने प्रथम अंगन्यास करावा, करण्यास करावा. शरीराच्या प्रत्येक अंगाचा न्यास करून नंतर या मंत्राचा जप करावा. जलेषु उमा रक्षतो मत्स्यमूर्त्यः यादो गणेभ्यो वरुणस्य पाश्चात्
तलेषु माया बटू वामनो वतू त्रिविक्रमहा खेवतू विश्वरूपहा. पाण्याच्या आत राहणाऱ्या जलचर प्राण्यांपासून आणि वरुण पाशापासून मत्स्यमूर्ती भगवान माझे रक्षण करो. मायेने ब्रह्मचारी रूप धारण करणारे वामन प्रभू भूमीवर माझे रक्षण करो. आकाशात विश्वरूप त्रिविक्रम प्रभू माझे रक्षण करो. तेन सत्यमानेन सर्वज्ञो भगवान हरिहा पातु सर्वः स्वरूपयन्नः सदा सर्वत्र सर्वज्ञः. हा वायू निश्चित रूपाने सत्य आहे. या कारणाने सर्वज्ञ सर्व व्यापक भगवान श्री हरी सदा सर्वत्र सर्व रूपांपासून आमचे रक्षण करो. नारायण कवचातील हा शेवटचा श्लोक फार महत्त्वाचा आहे, लक्षात ठेवण्याजोगा आहे. भीती वाटत असताना व मन उद्विग्न झाले असता या श्लोकांचा पाठ करा. माझा एकच देव अनेक स्वरूपे धारण करून क्रीडा करीत आहे. म्हणजे प्रत्येकाने हे लक्षात ठेवलं पाहिजे, आपला देव एकच आहे परंतु अनेक स्वरूपे धारण करून क्रीडा करीत आहे, म्हणजे खेळत आहे. जसं स्वप्नात एकापासून अनेकांची उत्पत्ती होत असते. ज्यावेळेला आपल्याला स्वप्न पडतं त्या स्वप्नामध्ये आपल्याला अनेक दिसतात. समजा 100 घोडेस्वार आहेत, 100 ते घोडेस्वार, 100 घोडे, त्यांच्या 100 हातात तलवारी किंवा 100 ढाल. हे कोण झालेला असतो स्वप्नामध्ये? आपणच झालेला असतो. तसा भगवंता एकच असतो पण त्यांनी अनेक स्वरूपे धारण केलेली असतात. स्वप्नात एकापासून अनेकांची उत्पत्ती होत असते. स्वप्नाचा साक्षी कल्पित असतो. जागृत अवस्थेत जे काही दृष्टीस पडते ते सर्व एकापासून उत्पन्न झालेले असते. जेव्हा तुम्ही असे मानता की हे सर्व जग विश्वरूप आहे तेव्हाच तुम्ही निर्भय होऊ शकाल. नारायण कवचाचा आश्रय घेऊन देवांनी दैत्यांचा नाश केला आणि स्वर्गाचे राज्य परत मिळवले. विश्वरूपाचे मातृकुल दैत्यकुळात होते. म्हणजे आईचं कुळ, विश्वरूपाचं आईचं कुळ दैत्यकुळातलं होतं. तो सर्वांमध्ये ब्रह्मनिष्ठा बाळगत असे. राक्षसाती तो ईश्वराच्या स्वरूपाचा अनुभव घेत असे. त्याचा अभेद भाव सिद्ध झाला होता म्हणून तो यज्ञात राक्षसांनाही आहुती देत असे. सर्वांमध्ये मी असा भाव असतो. त्याला मीला व्यापक बनवा. मीला संकुचित बनवाल तर दुःखी व्हाल. विश्वरूपाची ब्रह्मनिष्ठा इतकी सिद्ध झाली होती की तो राक्षसांती ब्रह्मदर्शन करीत असे. त्याचे मात्र ग्रह राक्षस कुलात असल्यामुळे विश्वरूप लपून छपून यज्ञात आसुरांना यज्ञ भाग देत असे. इंद्राला ही गोष्ट योग्य वाटली नाही. यावरून इंद्रादी देवांची ब्रह्मभावना सिद्ध झाली नव्हती हे दिसून येते. दैत्यांना यज्ञभाग देण्यास मना करूनही गुरु ऐकत नव्हते म्हणून इंद्राने विश्वरूपाचे मस्तक कापून टाकले. हा समाचार ऐकून प्रजापती त्वष्ट्याला फार दुःख झाले. त्याने संकल्प केला की मी असा यज्ञ करीन की जेणेकरून मला इंद्राला मारणारा पुत्र होईल. सकाम कर्मात थोडी चूक झाली तरी त्याचे विपरीत फळ मिळते. परमेश्वराला प्रसन्न करून घेण्याच्या इच्छेने कर्म करा. कोणतेही काम करताना अशी इच्छा ठेवू नका की जग माझी प्रशंसा करेल. जगाने तर प्रभू रामचंद्राचीही निंदा केली होती. म्हणून आपण कुठलेही काम करताना जग माझी प्रशंसा करील या हेतूने कुठलेही काम करायचं नाही. कारण प्रभू रामचंद्र एवढे सत्याने वागले तरी पण त्यांची लोकांनी निंदा केलीच ना. लोक कल्याणाच्या हेतूनेच प्रभू रामरायांनी मानवी शरीर धारण केले होते. अनेक प्रकारची दुःखे सहन केली होती तरीही जगाने त्यांची कदर केली नाही. तुम्ही असा निश्चय करा की माझ्या देवाला जे आवडेल तेच मला करायचे आहे. सकाम कर्मात थोडीही झालेली चूक अनर्थ करणारे असते. निष्काम कर्मात चूक क्षम्य आहे पण सकाम कार्यातली लहानशी चूक अक्षम्य असते. प्रजापती त्वष्ट्याच्या यज्ञमंत्रात अशी काही चूक झाली होती की ज्यामुळे इंद्राची हत्या करणाऱ्या पुत्राऐवजी इंद्राच्याकडून मारला जाणारा पुत्र उत्पन्न झाला. इंद्रशत्रो विवर्धस्व, इंद्रशत्रो विवर्धस्व हा मंत्र म्हणताना
ऋत्विजांनी इंद्र शब्दाला उदात्त करून टाकले व शत्रू शब्दाला अनुदात्त करून टाकले. असे केल्यामुळे शब्दार्थात परिवर्तन झाले आणि परिणाम असा झाला की इंद्र घातक पुत्राऐवजी इंद्राकडून मारला जाणारा पुत्र उत्पन्न झाला. म्हणजे तो मंत्र म्हणताना त्यांच्याकडून चूक झाली, उलटा झाला. म्हणजे त्यांना असं पाहिजे होतं की इंद्राला मारणारा पुत्र तयार करायचा होता त्याला, पण त्यांचा शब्द असा झाला की इंद्राकडून मारला जाणारा पुत्र व्हावा. म्हणून हेच कारण झाले आहे की वेद मंत्राचा अधिकार सर्वांना दिला गेला नाही. म्हणजे वेद मंत्राचा जर थोडा जरी उच्चार चुकला तरी त्याचा दुष्ट परिणाम होऊ शकतो, म्हणून वेदांनी सर्वांना तो अधिकार दिला नाही. मंत्रोच्चारण किंवा मंत्रपाठात जर चूक झाली तर अनर्थ होतो. फक्त सात्विक विद्वान ब्राह्मणच वेदाचा शुद्ध पाठ करू शकतो. भागवतात कर्माची निंदा केली गेली आहे. भागवत शास्त्रात फक्त भक्तीचाच महिमा गायला आहे आणि कर्माला गौण मानले आहे असे नव्हे. हे खरे की सकाम कर्म गौण मानले गेले आहे. कर्म करताना एकच हेतू असावा, तो हा की केलेल्या कर्माने भगवंत प्रसन्न व्हावा. यज्ञकुंडातून व्रतासूर उत्पन्न झाला. तो देवांना त्रास देऊ लागला. देवांची सर्व अस्त्र व शस्त्र त्याच्यासमोर प्रभावहीन सिद्ध झाले. घाबरून जाऊन देव परमेश्वराला शरण गेले आणि प्रार्थना करू लागले. परमेश्वर देवांना म्हणाले, जर दधीची ऋषींच्या अस्तींनी शस्त्र बनविता आले तर त्या शस्त्राने व्रतासूर मारला जाऊ शकेल. त्यावेळी भगवंताने देवाने एक टोमणाही मारला की मला प्रसन्न करून भक्तीसारखा श्रेष्ठ वर मागण्याऐवजी तुम्ही तुच्छ वस्तूची मागणी केली. प्रभूने आपले दिव्य तेज व्रतात ओतले. व्रतासुराला मारण्यासाठी इंद्र वज्र घेऊन युद्ध करण्यास गेला. त्रासदायक वृत्ती म्हणजे व्रतासूर होय. वृत्ती अंतर्मुख झाली म्हणजे जीवाचे ईश्वराशी मिलन होत असते. कोणत्याही अवस्थेत ईश्वरापासून विभक्त होऊ नका. वृत्तीची बहिर्मुखता त्रासदायक असते, ती तर देवांनाही त्रास देत असते. मनाला स्थिर करणे आहे तर डोळ्यांनाही एका ठिकाणी स्थिर करा. वृत्ती बहिर्मुख झाली तर कथित किंवा मंदिरात दर्शनाचा आनंद मिळत नसतो. बहिर्मुख वृत्तीला ज्ञानरूपी वज्राने नष्ट करा. ज्ञान हे प्रमुख बल आहे. त्याच्या साह्याने विषय वृत्तीला मारा. तेव्हाच इंद्रियांच्या अधिष्ठात्री देवतेला शांती मिळेल. ब्रह्मनिष्ठा अशी आढळ असायला पाहिजे की अन्य विषयात मन रमायलाच नको. म्हणजे ब्रह्मनिष्ठा अशी असली पाहिजे की ब्रह्मनिष्ठा असलेला पुरुष इतर विषयांकडे डुंकून सुद्धा पाहत नाही. माणूस विषयात आनंद शोधतो म्हणून त्याला आनंद मिळत नाही. प्रभूच्या भजनात वज्रासारखी आढळ निष्ठा ठेवा. दधीची ब्रह्मनिष्ठ पुरुष होते म्हणून त्यांच्या अस्तित्वही दिव्यता होती. 1 कोटी जप झाला म्हणजे माळेत दिव्यता येत असते, चैतन्य येत असते. शास्त्रात सांगितले आहे की मंत्र, मूर्ती आणि माळा कधीही बदलू नका. प्रत्येक मंत्रात दिव्य शक्ती आहे. जो एक मंत्र प्राप्त झाला असेल त्यावर दृढ श्रद्धा ठेवून त्याचा जप करा. मूर्ती कधी बदलू नका. जे स्वरूप आवडत असेल त्यावरच पूर्ण निष्ठा ठेवा. त्यातूनच प्रभू प्रगट होतील. वज्र घेऊन इंद्र व्रतासुराशी युद्ध करण्यास गेला. दोघांत भयंकर युद्ध झाले. व्रतासुर हा पुष्टीभक्त अर्थात अनुग्रह होय. इंद्राच्या हातात वज्र आहे ज्यात नारायण आहे, पण इंद्राला तो दिसत नाही. व्रतासुराला मात्र नारायण दिसत होता कारण तो पुष्टीभक्त होता. तो इंद्राला म्हणतो, हे इंद्रा, तू माझ्यावर वज्राचा प्रहार लवकर कर. भलेही जे तुला मिळो, परंतु तुझ्यापेक्षा भगवंताची कृपा माझ्यावरच अधिक आहे. लौकिक सुखाच्या प्राप्तीचा प्रयत्न सफल न झाला तर समजा की भगवंताने तुमच्यावर कृपा केली आहे. म्हणजे आपण लौकिक सुख भोगण्यासाठी ज्या वेळेला प्रयत्न करतो
त्यावेळेला जर तो प्रयत्न असफल झाला तर समजायचं की भगवंताने आपल्यावर कृपा केली आहे, आणि तो प्रयत्न जर लौकिक सुखाचा जर प्रयत्न सफल झाला तर समजायचं की भगवंताने आपल्यावरती कृपा केलेली नाही. पण आज आपण ते लौकिक सुख प्राप्त होण्यासाठी प्रयत्न करतो का लौकिक सुख मिळू नये म्हणून प्रयत्न करतो? तर लौकिक सुख मिळवण्याचा प्रयत्न करतो, म्हणून भगवंताची कृपा आपल्यावर होत नाही. परमेश्वर ज्या कुणा जीवावर अधिक कृपा करतो त्याला लौकिक सुख अधिक देत नाही. लौकिक सुख मिळाले तर जीव ईश्वरापासून विमुख होतो. श्रीकृष्णाचे नामस्मरण लौकिक सुखाच्या प्राप्तीसाठी कधी करू नका. म्हणजे आपण जे नामस्मरण करतो, नामचिंतन जे करतो, ते लौकिक सुखाच्या प्राप्तीसाठी नव्हे तर भगवंत प्राप्तीसाठी करावे. लौकिक सुखात विघ्न उपस्थित झाले तर समजा की प्रभू तुम्हाला अलौकिक सुख देऊ इच्छितात. ज्या जीवावर प्रभूची कृपा होत असते त्याच्या लौकिक सुखाचा प्रयत्न भगवंत सफल होऊ देत नाही. ज्या जीवावर भगवंत साधारण कृपा करतात त्याला लौकिक सुख देत असतात. व्रतासूर इंद्राला म्हणाला, इंद्रा, जय तर तुझाच ठरलेला आहे आणि स्वर्गाचे राज्यही तुलाच मिळणार आहे, परंतु मी तर भगवंताच्या त्या धामात जाणार की जेथून माझे पतन कधी होणार नाही. तुझे स्वर्गातून पतन होणे शक्य आहे पण माझे नव्हे. मला लौकिक सुख भलेही न मिळो परंतु मी भगवंताच्या धामी जाणारच. व्रतासूर श्रीहरीची स्तुती करू लागला. या स्तुतीची वैष्णव ग्रंथांनी मोठी प्रशंसा केली आहे. या स्तुतीच्या 3ऱ्या श्लोकाला अनेक महात्म्यांनी आपला आवडता श्लोक मानला आहे. अहम हरे तव पादक मूलदासानुदासो भवितास्मी भूयः मनाः स्मरेता सुपतेर्गुणांस्ते ग्रणित वाक कर्म करोतु कायः न नाक प्रष्टम न च पारमेष्टम न सार्वभौमम न राधिपत्यम न योग सिद्धिर पुनर्भवम वा समजसम त्वा विरह्य काक्षम अजात पक्षा इवा मातरम खगाः स्तन्यम यथा वत्सस्तराः शुद्धार्तः प्रियं प्रियवेय विषितं विषण्णाः मनोरविन्दाक्ष दिद्रक्ष्यते त्वाम् ममोत्तम श्लोक जनेषु सख्यम संसारचक्रे भ्रमतः स्वकर्मभ्या त्वन्मायया मात्मजद रगे हे वासक्तचित्तस्य न नाथ भूयात. प्रभू, आपण माझ्यावर अशी कृपा करा की आपल्या चरण कमलाच्या सेवकांची अनन्य भावाने सेवा करण्याची संधी मला पुढल्या जन्मी मिळेल. प्राणवल्लभा, माझे मन तुझ्या मंगलमय गुणांचे स्मरण करीत राहो. माझी वाणी तुझे गुणगान करीत राहो. माझे शरीर आपल्या सेवेत संलग्न राहो. हे भगवान, आपणाला सोडून तर मला स्वर्ग, ब्रह्मलोक, भूमंडल, रसातल, योगसिद्धी इतकेच नव्हे तर मोक्षाची पण इच्छा नाही. आपल्या अनुपस्थिती या सर्वांची मी काय करू? आपल्याला सोडून मला काहीच नको. हे कमलनयन, आपल्या दर्शनासाठी माझे मन अत्यंत उत्कंठित झाले आहे. ज्याप्रमाणे पंख न फुटलेली पक्ष्यांची पिले आपल्या मातेची वाट पाहत असतात किंवा भुकेली वासरे ज्याप्रमाणे दूध पिण्यासाठी आपल्या गोमातेची वाट पाहत असतात किंवा विरहिणी पत्नी आपल्या परदेशी गेलेल्या पतीला भेटण्याची वाट पाहत असते, त्याप्रमाणे देवाला भेटण्याची आतुरता किती असायला पाहिजे हे या दृष्टांतांनी दाखविले आहे. प्रभो, मला मुक्तीची इच्छा नाही. माझ्या कर्माचे फल म्हणून मला जन्ममृत्यूच्या चक्रात वारंवार फसावे लागले तरी त्याची मला पर्वा नाही. पण मी जेथे जाईन तेथे कुण्या योनीत जन्म घेईन तेथे मला भगवंताच्या प्रिय भक्तांची मैत्री मिळत राहो. भगवन, माझी केवळ इतकीच इच्छा आहे की आपल्या मायेमुळे शरीर, घर, स्त्री, पुत्राधिकान आसक्त असलेल्या माणसांशी माझी कधीही कसल्याही प्रकारचा संबंध येऊ नये. दीन होऊन प्रभूला शरण गेले तर प्रभू जीवाला आपला मानतात. व्रतासूर किती दीन बनला होता. तो म्हणतो,
की मी भगवंताची सेवा करण्यास तर अपात्र आहे, म्हणून मी भगवंताच्या दासांचीच सेवा करीन, मी भगवंताच्या सेवक वैष्णवांची सेवा करीन. मी माझ्या सर्व इंद्रियांना भक्तिरसाचे दान दिले आहे. माझी वाणी कीर्तन करो, माझे कान आपली कथा ऐको. वैराग्याशिवाय भक्ती दृढ होत नसते. माझी भक्ती भोगासाठी करू नका, भक्ती तर भगवंतासाठीच करायची असते. दुसरा श्लोक वैराग्याचा आहे. वृत्तासूर भक्तीच्या द्वारा इंद्रांचे राज्य व मोक्ष मिळवण्याची अभिलाषा ठेवीत नाही. वृत्तासुराला भगवंताने विचारले की वैष्णवांची सेवा करून तुला काही मागायचे आहे का? तेव्हा तो म्हणाला की मला स्वर्गाचीच काय, पण ब्रह्मलोकाची इच्छा नाही. भोग भक्तीस बाधक असतात. आजकाल शिक्षणही असे दिले जात आहे की त्यामुळे विषय वासना वाढतच आहे आणि विषय वासना वाढवल्यामुळे जीवनही बिघडत आहे. वृत्तासूर म्हणतो, मला तर कोणतीच इच्छा नाही, मी तर आपल्यासाठीच सेवा करीत आहे, आपल्याच उपयोगात मी येऊ इच्छितो. पहिल्या श्लोकात त्याची शरणागती आहे व दुसऱ्या श्लोकात त्याचे वैराग्य प्रकट झाले आहे. ज्ञानी शरणागतीचे 3 प्रकार मानतात. नाथ, मी आपला आहे. परमेश्वराने आपला मानल्यानंतर जीव मानतो की ठाकूरजी माझे आहेत, म्हणजे भगवंत माझे आहेत. असे मानल्यानंतर अनुभव येतो की जगात आता आणखी काही नाही. ज्ञान वैराग्य वाढल्यानंतर सर्व काही भगवन्मय वाटू लागते. माझे पण नष्ट होते. अहम ब्रह्मास्मीचा अनुभव येऊ लागतो, म्हणजे मी ब्रह्म आहे हा असा अनुभव येतो. जगात त्या साधकासाठी भगवंताशिवाय आणखी काही उरत नसते. मी पण उरत नसते. तो मी ईश्वरात विलीन होत असतो. वैराग्याशिवाय शरणागती दृढ होत नसते. तिसऱ्या श्लोकात प्रार्थना केली गेली आहे की प्रभो, आपल्या दर्शनासाठी मला आतुर बनवा. परमात्मा पूर्ण प्रेम मागतो, पण जीव पूर्ण प्रेम देत नाही, म्हणून तो जीव देवाला आवडत नसतो. जीव आपले प्रेम देत असतो स्त्री पुत्रादिकांना. म्हणून व्रतासूर म्हणतो की भगवान, माझी एकच इच्छा आहे की मी आपल्या दर्शनासाठी आतुर झालो पाहिजे. चौथ्या श्लोकात व्रतासुराने सत्संगाची अभिलाषा व्यक्त केली आहे. तो म्हणतो की जर पुनर्जन्म मिळायचाच असेल तर हे प्रभू, मला तुम्ही एखाद्या वैष्णवाच्या घरची गाय बनवा. जर माझे दूध प्रभूच्या उपयोगात येत असेल तर मी पशुही बनण्यास तयार आहे. पशु शरीरातही मला सत्संगच मिळो. व्रतासुराने अशी स्तुती केली की इंद्रासनही डोलू लागले. भक्ती भगवंताला परतंत्र बनवते, म्हणजेच भक्ती भगवंताला भक्ताच्या वश करून देते. म्हणून भगवान मुक्ती देण्यास लवकर तयार होतात, पण भक्ती देण्यास लवकर तयार होत नाहीत. भगवंत मुक्ती लवकर देतात पण भक्ती देत नाहीत, कारण की जे भक्ती देतील त्यांना भक्ताचा सेवक व्हावे लागेल. भक्ती स्वतंत्र परमात्म्याला परतंत्र करून प्रेमाच्या बंधनात बांधत असते. स्तुती संपल्यानंतर इंद्राने व्रतासुराचा वध केला. व्रतासुराच्या शरीरातून निघालेले तेज भगवंताच्या शरीरात विलीन झाले. भगवंताने व्रतासुराचा उद्धार केला. 6व्या स्कंदात पुष्टी लीलेचे वर्णन आहे. भगवंताने व्रतासुराला पुष्टी भक्ती प्रदान केली, अर्थात त्याच्यावर कृपाच केली. परीक्षितीने विचारले की व्रतासुर एवढा भक्त असून त्याला राक्षस योनीत का जन्म घ्यावा लागला? त्याला अशी तीव्र भक्ती कशी प्राप्त झाली? त्याचा पूर्ववृत्तांत कसा आहे? शुकाचार्य वर्णन करतात. राजा ऐक, व्रतासुर आपल्या पूर्वजन्मी चित्रकेतू नावाचा राजा होता. त्याच्या राणीचे नाव होते क्रतधुती. त्याला संतती नव्हती. येथे शब्दार्थ न घेता लक्षार्थ घेतला पाहिजे. जो चित्र विचित्र कल्पना करतो तोच चित्रकेतू होय. बुद्धी हीच कृतधुती होय. मन अनेक विषयांचा विचार करीत असते. त्याच विषयाकार स्थितीत चित्रकेतूचा जन्म होतो. दडलेले बाहेरचे चित्र भजनात विघ्न आणत असते. एकदा राजा चित्रकेतूच्या घरी अंगिरा ऋषी आले. राजाने त्यांना पुत्र मागितला. अंगिरा ऋषी राजाला म्हणाले,
ज्यांना मुले आहेत त्यांना तरी शांती कुठे आहे? तुला काही संतान नाही हे चांगले आहे. राजाच्या मनात अनेक कल्पना उत्पन्न झाल्या होत्या, म्हणून त्याने दुराग्रह केला. ऋषीच्या कृपेने त्याचा एक मुलगा झाला. ऋषीच्या कृपेने त्याला एक मुलगा झाला. राजाला आणखी काही पत्नी होत्या. सवती मत्सराने पछाडलेल्या एका सावत्र मातेने त्याला विष दिले आणि तो मुलगा मरण पावला. हे पाहून चित्रकेतू व कृतधृती दोघेही शोक करू लागले. अशा शोकसमयी राजाच्या घरी अंगिरा ऋषींसोबत नारद आले. पुत्राच्या मृत्यूने राजा राणी विलाप करीत आहेत हे पाहून नारदांनी त्यांना उपदेश केला की आता मुलाकरता रडणे व्यर्थ आहे. आता तुम्ही स्वतः करता अश्रू ढाळा. तो मुलगा आता जेथे गेला आहे तेथून तो आता परत येणार नाही. पुत्र 4 प्रकारचे असतात. शत्रुपुत्र म्हणजे पूर्वजन्मीचा कुणी वैरी त्रास देण्यासाठी पुत्ररूपाने पोटी जन्मतो. ज्या वेळेला एखादा पुत्र घरी ज्या वेळेला आईवडिलांना त्रास देतो तेव्हा तो समजून जायचं की तो पूर्वजन्मीचा कुणीतरी वैरी आपल्या पोटी जन्माला आलेला आहे. ऋणानुबंधी पूर्वजन्मी दिलेले ऋण वसूल करण्यासाठी पुत्ररूपाने पोटी जन्म घेतो. म्हणजे ऋणानुबंधी म्हणजे ऋणानुबंधाच्या चुकून पडल्या गाठी. जसे काही ऋणानुबंध असतात, काहीतरी ह्यांचा त्याचं काहीतरी घेणं असतं आईवडिलांकडून, म्हणून त्यांच्या पोटी जन्माला येतो आणि ते आपले ऋण वसूल करण्यासाठी पुत्ररूपाने त्यांच्या पोटी जन्म घेतो. तिसरा उदासीन पुत्र. जोपर्यंत अविवाहित असतो तोपर्यंत तो माता पित्यांसोबत असतो. आई बाबांजवळून तो काही घेत नाही आणि त्यांना काही देत नाही. असा मुलगा आई बापांपासून लग्न झाल्यानंतर वेगळा राहतो. आई बापांना असे वाटत असते की मुलाचे लग्न झाल्यानंतर त्याचे 4 हात होतील व तो त्यांची सेवा करील. पण असा विचार करीत असताना ते हे विसरतात की 4 हात होत असताना 4 पायही होत असतात. लग्नानंतर माणूस पुष्कळदा पशुवत जीवनच जगत असतो. तर चौथा पुत्र म्हणजे सेवक पुत्र. पूर्वजन्मी सेवा घेतली असेल म्हणून या जन्मात सेवा करण्याच्या हेतूने पुत्ररूपाने जन्मून सेवा करीत असतो. म्हणजे पाठीमागच्या जन्मामध्ये ह्यांनी त्याच्याकडून सेवा घेतलेली असते, म्हणून तो आता सेवा करण्यासाठी म्हणून ह्यांच्या आईवडिलांच्या पोटी जन्माला येतो. स्कंद पुराणात पुंडलिकाचे चरित्र आहे. पुत्राने पित्याची सेवा कशी करावी याचे हे उत्तम उदाहरण आहे. पुंडलिकाचे दर्शन घेण्यासाठी भगवान स्वतः आले होते. तो दर्शन घेण्यास भगवंताकडे गेला नव्हता. पुंडलिक माता पित्यांची सेवा नेहमी करीत असे. तो माता पित्यांनाच सर्वस्व मानित असे. माता पित्यांची अशी सेवा पाहून भगवंताने प्रसन्न होऊन पुंडलिकाला दर्शन दिले. जेव्हा भगवंत दारावर आले तेव्हा पुंडलिक माता पित्यांच्या सेवेत मग्न होता. तो तर बिचारा परिस्थितीने गरीब होता. त्याची एक लहानशी झोपडी होती. आत बसायलाही जागा नव्हती. भगवंत बाहेर उभे राहूनच पुंडलिकाची वाट पाहत होते. माता पित्यांची सेवा करीत असताना पुंडलिक भगवंताला म्हणाला, माता पित्यांची सेवा केली म्हणून तुम्ही मला भेटलात, पण प्रथम मला त्यांची सेवा पूर्ण केली पाहिजे. त्याने एक वीट फेकली व म्हणाला, जोपर्यंत माझ्या आई बापांची सेवा पूर्ण होत नाही तोपर्यंत तुम्ही या विटेवर उभे राहा. भगवान साक्षात प्रकट झाले तरी पुंडलिकाने माता पित्यांच्या सेवेचे काम अर्धवट सोडले नाही. भगवंत विटेवर उभे राहिले, ईटचे वीट झाले आणि त्यांचे नाव पडले विठोबा. उभे राहता राहता भगवंत जेव्हा थकले तेव्हा त्यांनी आपला हात कमरेवर ठेवला. उन्हा पावसात उभे राहून त्यांचा वर्ण काळा बनला. आजही त्या स्थितीत विठोबा उभे आहेत. कमरेवर हात ठेवून भगवंत जगाला हेच दाखवितात की माझ्याजवळ येणाऱ्याला संसार कमरे इतकाच खोल राहील, त्यात बुडण्याची त्याला भीती राहत नाही. म्हणजे ते कमरेवर हात ठेवून दर्शवितात की माझ्यापर्यंत जो येणार आहे त्याला संसाररूपी पाणी कमरेतच इतकंच लागेल, हे त्याच्यातून ते दर्शवतात.
भगवान पांडुरंगाचे स्तोत्र श्रीमद शंकराचार्यांनी असे रचले आहे. भवाब्धे प्रमाणम इदम मामकानाम नितबम कराभ्याम धृतो येन यत्नात समागत्य तिष्ठन्तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. पण कुणाकरिता? जो भगवंताचा होईल त्याच्या करता. नारद राजा चित्रकेतूला म्हणतात, राजा, तुझा पूर्वजन्मीचा शत्रूस तुझा पुत्र बनून तुझ्या पोटी जन्मला होता. बरे झाले तो मरून गेला. तुला तर आनंद वाटायला पाहिजे. घर, धन, पत्नी, विविध ऐश्वर्य, शब्दादी विषय, राज्य, समृद्धी, सेवक, मित्रजन, नातेवाईक आदी सर्व शोक, मोह, भय आणि दुःख देणारे आहेत. हे सर्व नाशिवंत आहेत. जीवाचे तर हजारो जन्म झालेत, होत आहेत आणि होतीलही. यात कोण कोणाचा नातलग व कोण कोणाचा संबंधी समजावा. ज्याप्रमाणे जलप्रवाहात वाळूचे कण कधी एकत्र येतात व कधी प्रवाहाबरोबर वाहत जाऊन अलग अलग होतात, त्याप्रमाणे काळाच्या प्रवाहात संसारी प्राणी एकत्र येतात व ते एकमेकांपासून दूरही जातात. जेव्हा त्या राजकुमाराच्या आत्म्याला आणले त्यावेळी त्याने कुणालाही ओळखले नाही. तो म्हणाला, माझे तर हजारो जन्म झाले आहेत, त्यातील कुणा मातापित्यांची ओळख ठेवू. आणि असे बोलून तो जीवात्मा निघून गेला. नारद म्हणले, राजा, ज्याच्यासाठी तुम्ही शोक करीत आहात तो तर तुमच्याकडे पाहायलाही तयार नाही, तरी तुम्ही शोक करता. नारदांनी चित्रकेतूला दिव्य ज्ञान दिले, तत्वोपदेश केला, तसेच संकर्षण मंत्राचाही उपदेश केला. त्यानंतर चित्रकेतू राजाने तपश्चर्या केली आणि भगवंताच्या नावाचा जप केला. म्हणून त्याला भगवंताचे दर्शन झाले. त्याच्या सर्व पापांचा क्षय झाला. तो महाज्ञानी व महासिद्ध झाला आणि भगवंताने त्याला पार्षद बनवले. एके दिवशी चित्रकेतू आकाशात तो विहार करीत होता. तो फिरत फिरत कैलासाला आला. तेथे त्याला दिसले की पार्वती शंकराच्या मांडीवर बसली आहे. हे पाहून त्याच्या मनात खूप भाव जागला. विषय वासनेतून चित्रकेतूचा जन्म होतो. प्रत्येक स्त्री पुरुषाला नरनारायणाच्या रूपात पाहिले तर वासना उत्पन्न होणार नाही. चित्रकेतूने सामान्य सांसारिक रूपात शिवपार्वतीला पाहिले. या चरित्रातून हे स्पष्ट होते की ज्ञानविहीन भक्ती व्यर्थ होय. म्हणजे ज्ञान नसेल तर भक्ती व्यर्थ होय. केवळ सगुण साक्षात्काराने मन शुद्ध होत नाही. साक्षात्काराने मनाची चंचलता नष्ट होऊ शकत नाही. सगुण व निर्गुण यांचे मिलन घडल्यावरच जीव शिव होऊ शकतो. चित्रकेतू शिवपार्वतीला लौकिक कामुक दृष्टीने पाहत होता. शिवपार्वती असे बसण्याचे कारण होते. कामदेवाने एकदा पुन्हा शंकराशी युद्ध करण्याचे इच्छिले. शंकर म्हणाले, कामदेवा, एकदा तर मी तुझा पराभव केला आहे, तुला जाळले आहे. तेव्हा कामदेव म्हणाला, समाधी अवस्थेत बसून जाळणे ही काही मोठी गोष्ट नव्हे. समाधी अवस्थेत तर कोणताही जीव सुद्धा मला जाळू शकेल. माझ्या मनात एक लहानशी आकांक्षा अजून शेष आहे. म्हणजे त्यांना असं म्हणायचं, तर समाधी अवस्थेमध्ये म्हणजे तुम्ही तेव्हा चिंतन करत होते, चिंतनातून देहाचा विसर पडतो आणि त्यावेळेला तुम्ही एखाद्याला काम जाळलं असेल. पण त्यांना असं म्हणायचं, शंकराला सांगितलं त्यांनी, तुम्ही संसारात राहून काम जाळून दाखवा. आपण पार्वतीला आलिंगन द्या आणि त्याच वेळी मी माझा बाण सोडीन. कोण म्हणाला? काम बोलला. जर आपण त्यावेळीही निर्विकार राहिलात तर मी समजेन की आपण महादेव आहात. म्हणजे आपल्याला जर काम जाळायचं असेल तर आपण संसारात राहूनच जाळलं पाहिजे. शंकर तयार झाले. त्यांनी पार्वतीला आलिंगन दिले व ते अर्धनारी नटेश्वर बनले. कामदेवाने त्यांना विचलित करण्याची शिकस्त केली, परंतु त्याला यश मिळाले नाही. शंकर निर्विकारच राहिले. कामदेवाने आपला पराभव मान्य केला आणि तो शंकराला शरण गेला. चित्रकेतूला ह्या सर्व गोष्टी माहीत नव्हत्या, म्हणून तो शंकराची निंदा करीत म्हणू लागला, श्री शंकराने भरलेल्या सभेत आपल्या पत्नीला आलिंगन देऊन
आपल्या मांडीवर बसवले आहे, परंतु त्यांना समोरील जनांची लाज वाटत नाही का? शंकर पार्वती स्वयं निर्विकार होते, परंतु त्यांना पाहणाऱ्यांच्या डोळ्यातच विकार होता. कुणालाही लौकिक भावाने पाहाल तर मनात विकार उत्पन्न होतील आणि विकृत चित्रे उमटतील. याप्रमाणे लौकिक दृष्टीने पाहिल्यामुळे चित्रकेतूचे पतन झाले. त्याच्या निंदेने शंकरांना काही वाईट वाटले नाही. ज्याच्या शिरावर गंगा म्हणजे ज्ञान गंगा असेल त्याला निंदाच प्रभावित करू शकत नाही. म्हणजे ज्याच्याकडे ज्ञान आहे त्याला निंदा कुठली प्रभावित करू शकत नाही. पण पार्वतीला मात्र हे सहन झाले नाही. तिने चित्रकेतूला शाप दिला, उद्धटा, तुझा पुढील जन्म राक्षस योनीत होईल. चित्रकेतूने पार्वती मातेची क्षमा मागितली. तेव्हा देवी म्हणाली, दुसऱ्या जन्मात तुला अनन्य भक्ती प्राप्त होईल आणि तुझा उद्धार होईल. पार्वतीच्या शापामुळे चित्रकेतूचा वृत्तासुराचा रूपात जन्म झाला. त्यांना विचारलं होतं ना की चित्रकेतू एवढा भक्त कसा काय झाला होता, तेव्हा ह्या त्यांना संपूर्ण दृष्टांत सांगावं लागला. मग पार्वतीच्या शापामुळे चित्रकेतूचा वृत्तासराच्या रूपात जन्म झाला. मनरूपी चित्रकेतू जर शुभ कल्पना करील, आता बघा चित्रकेतू कोण सांगितलंय पहा, मनरूपी चित्रकेतू जर शुभ कल्पना करील तर तो शेवटी सुखी होऊ शकतो आणि दुष्ट कल्पना केल्याने दुःखी होत असतो. नारद आणि अंगिरा यांच्यासारख्या संतांच्या समागमात मन बुद्धी ऊर्ध्वगामी होऊ शकतात. मनात विषयांची चित्रे उत्पन्न न व्हावीत आणि सात्विक भाव जागला पाहिजे, यासाठी लक्ष्मीनारायणाचे सतत पूजन करा. विष्णू सत्वगुणांचे अधिपती देव आहेत. त्यांची सेवा केल्याने मनात सात्विक भाव जागृत होतो. विषयांची चित्रे अंतःकरणात असतात. डोळे लावून बसाल तर ती चित्रे बाहेर येतील. या चित्रांना पुसून टाकण्यासाठी लक्ष्मीनारायणाची सेवा करणे आवश्यक आहे. दितीची 2 मुले मरण पावली. तिने इंद्राला मारण्यासाठी व्रत केले. कश्यप ऋषीने इंद्राला मारणारा पुत्र होण्यासाठी दितीला एक व्रत सांगितले. त्या व्रताचे नाव होते पुंसवन. चंचल मनाला स्थिर करण्याचे साधन म्हणजे व्रत. व्रताने मनाची चंचलता कमी होत असते व ईश्वराच्या ठाई स्थिरता वाढत असते. मनाला ईश्वराच्या ठाई जडवण्याचे साधनच व्रत होय. म्हणजे व्रत का करायचं असतं की आपल्याला मन ईश्वराच्या ठिकाणी जडवण्याचा प्रयत्न करणे म्हणजे व्रत. दितीने व्रताचे अनुष्ठान तर केले, पण नियम योग्य रीतीने न पाळल्यामुळे व्रतभंग झाला. याचा परिणाम म्हणजे मरुदगणांची उत्पत्ती. भेदबुद्धीच दिती होय. चंचल मनाला स्थिर करून एकच अनेक ठाई पाहता आले तरच व्रत सफल होत असते. भेदभावामुळे दितीचा व्रतभंग झाला. म्हणजे व्रताने काय व्हायला पाहिजे, परिणाम व्हायला पाहिजे की सगळं एक दिसलं पाहिजे. पण दितीला भेदभाव दिसायला लागला, म्हणजे द्वैत दिसायला लागलं. आता दिती इंद्राला म्हणाली, ही माझी संताने आहेत, पण यांची गणना देवात होईल. आता दितीच्या मनात इंद्राविषयी कुभाव राहिला नाही. या मरुदगणांच्या उत्पत्तीचे वर्णन करून हा स्कंद पूर्ण झाला. 6व्या स्कंदात पुष्टी अनुग्रहाची कथा सांगितली गेली. भगवत अनुग्रह झाल्यानंतर विकार वासनांना नष्ट करून अनुग्रहाचा जर सदुपयोग केला गेला तर तो पुष्ट होऊ शकतो. म्हणजे अनुग्रहाचा परिणाम काय होतो की वासना समूळ नष्ट होते. संत चरण रज लागत असत आणि वासनेचे बीज जळून जाईल. सेवा स्मरणात तन्मय होऊन जीव पुष्ट होऊ शकतो. भगवंत अनेक जीवांवर अनुग्रह करतात, पण त्याचा सदुपयोग करण्याची रीत जीवाला माहीतच नसते. याचा परिणाम असा होतो की जीव पुष्ट तर होतच नाही, उलट दुष्ट होतो. आता आपण हिरण्यकश्यप प्रल्हादाची कथा पाहूया. हिरण्यकश्यप राक्षस झाला व प्रल्हाद देव झाला. हिरण्यकश्यपूने साऱ्या संपत्तीचा उपयोग भोगविलासासाठी केला, म्हणून तो दैत्य झाला. प्रल्हादाने आपली शक्ती आणि काळ यांचा उपयोग
प्रभूच्या भक्तीत केला म्हणून तो देव बनला. म्हणजे देव बनायचं का राक्षस बनायचं हे आपल्या हातात असतं. 7व्या स्कंदात वासनांचे 3 प्रकार दाखवले आहेत: असद वासना, सद्वासना आणि मिश्र वासना. या 7व्या स्कंदाच्या आरंभी राजा परीक्षितीने एक महत्वाचा प्रश्न विचारला आहे. महाराज, आपण म्हणता ईश्वर सर्वत्र आहे व तो सर्व व्यवहार समभावाने करतो. जर असे आहे तर जगात ही विषमता का दृष्टीस पडते? म्हणजे परीक्षितींनी शुकाचार्यांना प्रश्न विचारला की महाराज, आपण म्हणता ईश्वर सर्वत्र आहे व तो सर्व व्यवहार समभावाने करतो. जर असे आहे तर जगात ही विषमता का दृष्टीस पडते? उंदीर हे ईश्वराचेच रूप आहे व मांजरात ईश्वर आहे, मग मांजर उंदराला का मारून खाते? भगवंत जर सम आहेत तर जगात विषमता का उत्पन्न करतात? ईश्वर जर समभावी आहे तर तो वारंवार देवांचा पक्ष घेऊन दैत्यांना का मारतो? जर तो ईश्वर आहे तर तो अशी विषमता का करतो? भगवंताच्या दृष्टीने जर सर्व प्राणी समान आहेत तर त्यांनी इंद्रासाठी वृत्तासुराचा वध का केला? मला असे वाटत होते की दैत्य पापी असतात म्हणून भगवंत त्यांचा संहार करतात, पण वृत्तासुर तर भगवत भक्त होता, मग त्याला देवाने का मारले? शुकाचार्य म्हणतात, राजा, क्रियेत भलेही विषमता असेल पण भावात मात्र असू नये. म्हणजे क्रिया करताना त्याच्यामध्ये विषमता असेल पण भावामध्ये विषमता नसते. समता अद्वैत भावातच असू शकते. क्रियेत जे संभाव्य नाही, क्रियेत तर विषमताच राहील. म्हणून भावात मनात समता ठेवली पाहिजे. म्हणून भगवंत अर्जुनाला म्हणतात की माझी रूप, तू या लोकांची कर्म वेगवेगळी, त्यांचे कपडे वेगवेगळे, त्यांची कर्म वेगवेगळी, असा जर तू मला पाहशील तर कोट्यावधी जन्म गेले तरी तू माझ्या स्वरूपाला येऊन मिळणार नाही. घरात आई, पत्नी, मुले इत्यादी सर्व असतात. पुरुष या सर्वांवर सारखेच प्रेम करतो पण सर्वांशी सारखा व्यवहार करू शकत नाही. तो आईला वंदन करील पण मुलांना नाही. प्रेम आत्म्याशी होत असते, देहाशी नव्हे. भावनेच्या क्षेत्रात जर अद्वैत भाव असलाच पाहिजे. समदर्शी म्हणजे कर्मामध्ये मात्र देह संबंधाने ज्या कर्म घडतात, क्रिया घडतात, तिथं तर द्वैत भावाशिवाय ते होऊ शकणार नाहीत. म्हणून भावनेच्या क्षेत्रात जर अद्वैत भाव असायलाच पाहिजे. समदर्शी बनायचे आहे, समवर्ती नव्हे. समव्यवहारी होणे संभवनीय नाही. म्हणजे व्यवहार सम होईल असं सांगता येणार नाही. समवर्ती बनता येईल, समदर्शी बनता येईल, पण समव्यवहारी बनू शकत नाही. शंकराचार्यांनी आज्ञा देऊन ठेवली आहे, भावाद्वैतम सदा कुर्यात, क्रियाद्वैतम न करीचित. भागवताला आधुनिक साम्यवाद मान्य नाही पण आध्यात्मिक साम्यवाद मान्य आहे. राधा, तुला वाटते की देवांचा पक्ष घेऊन भगवंताने आसुरांचा नाश केला, परंतु भगवंताने हा नाश तर त्या आसुरावर कृपा करण्याच्या हेतूनेच केला होता. एक चोर चोरी करण्याच्या हेतूने घरून निघाला पण रस्त्यात त्याला ठेच लागली व तो पडला. त्यात त्याचा एक पाय मोडला. या कारणाने तो चोरी करू शकला नाही. ही भगवंताची कृपा समजावी की अवकृपा? हिला भगवंताची कृपाच समजली पाहिजे. पाय तर तुटला पण त्यामुळे तो पाप तरी करू शकला नाही. म्हणजे तो चोरी करण्यासाठी निघाला होता एक चोर, तर एक खड्ड्यामध्ये पडून त्याचा पाय तुटला. मग आता त्याचा जर पाय तुटला आणि आता तो चोरी करायला जाऊ शकत नाही, मग ही कृपा म्हणावी की अवकृपा? कृपाच म्हणावी, कारण पाप करण्यापासून भगवंताने त्याला परावृत्त केलं. म्हणून हिला भगवंताची कृपाच समजली पाहिजे. पाय तर तुटला पण त्यामुळे तो पाप तरी करू शकला नाही. राजा,
जसे तुम्ही असाल तसे तुम्हाला देवाचे रूप दिसेल. म्हणजे तुमची जशी दृष्टी असेल तसं भगवंत दिसणार. ईश्वराचे निश्चित असे एक रूप नाही. जो ज्या भावाने देवाला पाहतो तसा देव त्याच्यासाठी होतो. तुम्ही जसा भाव ठेवाल तसं तसं देव आपल्या समोर येतो. वल्लभाचार्य म्हणतात की ब्रह्म ईश्वर लीला करतात म्हणून ते अनेक रूपे धारण करतात. म्हणजे जसा ज्याचा भाव असेल तसं तसं भगवंताला रूप धारण करावं लागतं. शंकराचार्य म्हणतात की ब्रह्म सर्व व्यापक व निर्विकार आहे. ब्रह्म काही करीत नाही. कलशातील पाणी बाहेर काढले जाते पण कलशातील अवकाश किंवा आकाश मात्र बाहेर काढले जात नाही. म्हणजे कळशीमध्ये पाणी आहे, त्या कळशीतलं पाणी बाहेर काढता येईल पण त्याच्या आतमध्ये जो अवकाश आहे म्हणजे जे आकाश आहे, जी पोकळी आहे ती आपण बाहेर काढू शकतो का? नाही. विश्वातून ईश्वराला कोणीही बाहेर काढू शकत नाही. म्हणजे तसंच या विश्वातून ईश्वराला कोणी बाहेर काढू शकत नाही. ईश्वरावर मायेमुळे ह्या क्रियेचा अध्यारोप केला गेला आहे. हा वेदांतांचा सिद्धांत आहे. मायेचे कर्तृत्व ईश्वराच्या अधिष्ठानावर आभासित होत असते. म्हणजे मायेचं कर्तृत्व ईश्वर करत नाही पण ईश्वरावर केल्यासारखा आभास होतो, म्हणजे भास होतो. लोक गाडीत बसून अहमदाबादला जातात. अहमदाबादला गाडी पोचल्यानंतर लोक म्हणतात अहमदाबाद आया, पण ही येण्याची क्रिया अहमदाबादची नसून गाडीची असते. म्हणजे तिथपर्यंत कुणी नेलेलं असतं? गाडीने. म्हणून गाडीची क्रिया असते. ईश्वर निराकार रूपाने सर्वत्र व्यापक आहे. ईश्वर जर इकडून तिकडे अवागमन करील तर त्याला सर्व व्यापक कसे म्हणता येईल? ईश्वर जर इकडून तिकडे जातो असं जर म्हणता येईल तर तो सर्वव्यापक म्हणता येणार नाही. कोणत्याही ठिकाणी ज्याचा अभाव नसतो त्याला सर्वव्यापी म्हणतात. त्याचा कुठेही अभाव म्हणजे इथे आहे आणि तिथे नाही असा नाही. तो सर्व ठिकाणी व्यापकच आहे. शंकराचार्यांच्या मते ईश्वर निष्क्रिय आहे. म्हणजे शंकराचार्यांच्या मते ईश्वर निष्क्रिय म्हणजे तो कुठलीही क्रिया करत नाही. मायेमुळे ब्रह्मात क्रियेचा भास होतो पण वास्तविक भगवान काहीच करीत नाहीत. आणि आपण काय म्हणतो, जरा काय झाले काय म्हणतो, एक देवाने गेले म्हणून त्यांच्यात विषमता नाही. अग्नी निराकार आहे तरी पण जळताना लाकडाचा आकार अग्नीला येतो. उपाधीच्या कारणाने आकाराचा भास होतो. आता तिथे लाकूड जळतं का अग्नी जळतो? लाकूड जळत असतं. मग त्या उपाधी कारणाने आपल्याला तिथे आकाराचा भास होतो. परमात्म्याचे वास्तविक स्वरूप व्यापक, निराकार व आनंदरूप आहे. शंकराचार्यांचा दिव्य सिद्धांत आहे. महाप्रभूंचा सिद्धांतही दिव्य आहे. वैष्णव मानतात की ईश्वराची अक्रियात्मकतेची बाब बरोबर आहे. ईश्वर निष्क्रिय आहे ही गोष्ट खरी आहे, पण ही गोष्ट तितकीच खरी आहे की ते लीला करतात. ज्या क्रियेचा अभिमान नसतो ती लीला होय. ईश्वर स्वेच्छेने लीला करतात. म्हणजे आपण जे काही करतो त्याला कर्म म्हणतात आणि भगवंत जे काही करतो त्याला लीला म्हणतात. ईश्वर स्वेच्छेने लीला करतात. मी करता आहे असा अभिमान न धरता जे कर्म घडते तिला लीला म्हणतात. म्हणजे आपण करतो, जीव कर्म करतो, पण तो जीव काय करतो, अभिमान धरतो की मी हे कर्म करतो. आणि भगवंत पण कर्म करतो पण त्याला लीला म्हणतात. म्हणजे मी करता आहे असा अभिमान न धरता जे कर्म घडते तिला लीला म्हणतात. केवळ दुसऱ्यांना सुखी करण्याच्या उद्देशाने जी क्रिया केली जाते तीच लीला होय. श्रीकृष्णाचे कार्य लीला होय. ईश्वराला सुखाची इच्छा नाही. कन्हैया चोरी तर करतो पण दुसऱ्याच्या चांगल्यासाठी. कर्म बंधनकारक असते तर लीला मुक्तिदायक असते. म्हणजे कर्म जे आहे ते बंधनकारक आहे. का तर जीव काय म्हणतो की मी कर्म केलं म्हणून तो बंधनात सापडतो. आणि भगवान जरी कर्म करीत असला तरी तो मी करतो असं म्हणत नाही. म्हणजे हे मदतशीर सुद्धा आले परी म्या नाही केले
आयशे जेणे जाणितले तो सुटला गा. जीव जे काही करतो ते सर्व कर्मच होय, कारण की त्याच्या प्रत्येक क्रियेच्या मागे त्याची फलाभिलाषा व कर्तृत्वाचा अभिमान असतोच. म्हणजे जीव ज्या वेळेला कर्म करतो तर त्या क्रियेच्या मागे त्याला काहीतरी फळ मिळावं आणि कर्तृत्वाचा अभिमान म्हणजे मी करतो हा असतो. दोनही सिद्धांत खरे आहेत. ईश्वर निराकार निर्विकल्प आहे आणि माया क्रिया करते हा सिद्धांत ही दिव्य आहे. ईश्वर काहीच करीत नसतो, पण त्याच्यावर कर्म करण्याचा आरोप केला जातो. मायेमुळे ईश्वराच्या व्यवहारात विषमतेचा भास होतो. मायेमुळे म्हणजे कल्पना केल्यामुळे ईश्वर व्यवहार करतो असं भास होतो. भास म्हणजे काय, नाही त्याला भास म्हटलेले. परमात्मा सम आहे व जग विषम. समता ईश्वराची आहे तर विषमता मायेची आहे. वास्तविक ईश्वर सम आहे, पण मायेमुळे त्याच्यात विषमता भासते. ईश्वराच्या अधिष्ठानावर माया कर्म करते, त्याचा अध्यारोप ईश्वरावरही केला जातो. दिवा काही करीत नाही, पण त्याच्या अनुपस्थिती काही कार्य केले जाणे शक्य नसते. म्हणजे दिवा काही करीत नाही, पण जर दिवा नसेल तर काही कार्य केलं जाणार नाही. तसं भगवंत दैत्यांना मारत नसतात तर तारत असतात. विषमता व्यवहारात असते, भावात नसते. भगवंत दैत्यावर प्रहार करतात, पण त्यांच्या प्रहारात सुद्धा प्रेम भरलेले असते. सत्वगुण, रजोगुण आणि तमोगुण प्रकृतीचे गुण आहेत. म्हणजे सत्वगुण, रजोगुण आणि तमोगुण हे कोणाचे गुण आहेत? प्रकृतीचे, आत्म्याचे नव्हे. जीवांच्या उत्पत्तीची इच्छा जेव्हा भगवंताला होत असते तेव्हा ते रजोगुणात वाढ करतात. जीवांच्या पालनाची इच्छा जेव्हा भगवंताला होते तेव्हा ते सत्वगुणात वृद्धी करतात व सहारासाठी तमोगुणांच्या बलात वाढ करतात. राधा, तू मला जे प्रश्न विचारलास तोच प्रश्न तुझ्या आज्याने नारदाला विचारला होता. राजसूय यज्ञात श्रीकृष्णाची अग्रपूजा करण्याचे ठरले, पण हे शिशुपालाला मान्य झाले नाही, म्हणून तो भगवान श्रीकृष्णाची निंदा करू लागला. श्रीकृष्णाने बराच वेळपर्यंत निंदा सहन केली, पण शेवटी सुदर्शन चक्राने शिशुपालाचे डोके उडवले. त्याच्या शरीरातून निघालेले आत्मतेज भगवान श्रीकृष्णात विलीन झाले आणि शिशुपालाला मुक्ती मिळाली. हा प्रसंग पाहून युधिष्ठिराला आश्चर्य वाटले. त्यांनी नारदाला विचारले, भगवंताशी शत्रुत्व असूनही शिशुपालाला सद्गती कशी मिळाली? त्याने तर भगवंताला शिवीगाळ केली होती, तरी तो नरकवासी का झाला नाही? सायुज्य मुक्ती त्याला कशी मिळाली? भगवंताचा द्वेष करणारे शिशुपाल व दंतवक्त्र नरकवासी व्हायला पाहिजे होते, पण ते मुक्त कसे झाले? असे उलट का झाले? नारद म्हणाले, राधा ऐक, कोणत्याही मिशाने परमात्म्याशी तन्मय होण्याची आवश्यकता आहे. म्हणजे कोणतेही निमिष करून भगवंताशी तन्मय होता आलं पाहिजे. भगवंत म्हणतात, जीव कोणत्याही भावाने माझ्याशी तन्मय झाले तरी मी त्यांना आपल्या स्वरूपाचे दान देतो. म्हणजे एनकेन प्रकारे जरी तो माझ्यावरती हल्ला जरी करायला आला तरी पण जर तन्मयतेने जर तो आला असेल तर मात्र त्याला मी माझ्या स्वरूपाचं दान देतो. राजा, कोणत्याही भावनेतून मन परमेश्वराशी एकरूप होऊन, पण ती कुठलीही क्रिया करत असताना त्याला जरी मारत असताना त्याचा भाव परमेश्वराशी एकरूप असला पाहिजे. एकरूप होऊन कित्येक साधकांनी भगवत प्राप्ती करून घेतली. त्याचप्रमाणे काम, द्वेष, भय वा स्नेहात्मक भावांद्वारेही भगवंताशी नाते जोडून कित्येक व्यक्तींनी सद्गती प्राप्त करून घेतली. म्हणजे येनकेन प्रकारे तो भगवंताशी समरस झाला पाहिजे. गोपींनी काम भावनेने म्हणजे कुठलेही कर्म करत असताना भगवंताचीच भावना असली पाहिजे. जसं गोपींनी काम भावनेने, कंसाने भयाने, शिशुपालादिकांनी द्वेष भावनेने, यादवांनी कौटुंबिक संबंधाने, तुम्ही स्नेह संबंधाने, आम्ही भक्तिभावाने भगवंताशी नाते जोडले आहे. म्हणजे एनकेन प्रकारे भगवंताशी नातं जोडलेलं असलं पाहिजे. गोप्य हा कामाद भयात कंसो द्वेषाच
द्यादयो नृपाः संबंधाद वृष्णयः स्नेहाद यूयम भक्त्या वयम विभो. काही गोपी कृष्णाकडे काम भावनेने अनुरक्त झाल्या होत्या. श्रीकृष्णाला पाहून त्यांच्या मनात जरी काम जागृत होत होता तरी पण त्या ज्याचे ध्यान करीत होत्या तो तर निष्कामच होता ना. म्हणजे जरी गोपिका जरी त्यांच्याकडे कामभावनेने जरी गेल्या असल्या तरी पण ते ज्याचे ध्यान करत होते तो तर मात्र निष्काम होता. निष्काम कृष्णाचे ध्यान करीत करीत गोपीही निष्काम झाल्या. परंतु जगातील स्त्री पुरुषांचे ध्यान कामभावाने कराल तर नरकात पडावे लागेल. म्हणजे भगवंताकडे जरी तुम्ही कामभावनेने गेलात तर तुमची कामभावना तिथे संपून जाईल. कारण भगवंत निष्काम आहे. त्या निष्कामापुढे कामाचं काही चालणार नाही. परंतु जीव जर स्त्री पुरुषांचे ध्यान कामभावनेने करील तर तो मात्र तो नरकात गेल्याशिवाय राहणार नाही. श्रीकृष्णाकडे कामभावाने पाहून त्याचे सतत चिंतन करणाऱ्या गोपीही निष्काम झाल्या. म्हणजे ज्याला आता आपल्याला जर शरण जायचं असेल कुणाला तर तो कसा असला पाहिजे? सकाम असला पाहिजे का निष्काम असला पाहिजे? निष्काम असला पाहिजे. आणि तोच जर सकाम असेल तर मग आपण कसं होणार? सकामच होणार. मग आपण जरी सकाम असलो पण समोरचा जो जर निष्काम असेल तर मग मात्र आपण निष्काम झाल्याशिवाय राहणार नाही. पूर्ण निष्काम असल्यामुळे त्याला अर्पण केला गेलेला कामही निष्काम झाला. कामाचा जन्म रजोगुणांतून होतो. ईश्वर बुद्धीच्या पलीकडे आहे. ईश्वराजवळ काम पोहोचू शकत नाही. सूर्याजवळ अंधार जाऊ शकत नाही. ज्याचे चिंतन गोपी करीत होत्या तो निष्काम असल्यामुळे कामभावाने चिंतन करणाऱ्या गोपी निष्काम झाल्या. कंस भयाने देवाशी तन्मय झाला होता. त्याला देवकीचा 8वा पुत्र दिसत होता. शिशुपाल आपला शत्रू म्हणून भगवंताचे चिंतन करीत असे. याप्रमाणे कोणत्याही भावनेतून का होईना पण देवाशी तन्मय व्हायला पाहिजे. तस्मात केन्याप्यू पायेन मनाः कृष्णे निवेशेत. म्हणून प्रत्येक व्यक्तीने कसेही करून आपले मन भगवान श्रीकृष्णाशी जोडले पाहिजे. हा शिशुपाल सामान्य व्यक्ती नसून भगवान विष्णूचा पार्षद होता. नारदांनी जय विजयाची 3 जन्मांची कथा संक्षेपाने सांगितली. जय विजय पहिल्या जन्मात हिरण्यकश्यपू होते. दुसऱ्या जन्मात रावण कुंभकर्ण होते व तिसऱ्या जन्मात शिशुपाल व वक्रदंत होते. नारदांनी हिरण्यकश्यपू व प्रल्हादाच्या कथेला प्रारंभ केला. ते म्हणाले, दितीला 2 मुले होती, हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यपू. भगवान वराहाने हिरण्याक्षाचा वध केला होता. धर्मराजाने नारदाला विनंती केली की मला प्रल्हादाची कथा विस्तारपूर्वक ऐकण्याची इच्छा आहे. प्रल्हाद तर महान भगवत भक्त होता, तरी हिरण्यकशिपूला त्याला मारण्याची इच्छा का झाली? नारद म्हणाले, दिती म्हणजे वस्तुतः भेदबुद्धी होय. या भेदबुद्धीतून हिरण्याक्ष व हिरण्यकश्यप रूपी ममता व अहंकार उत्पन्न होतात. मी व माझे ही भेदबुद्धीची संतती होय. मी आणि माझे ही भेदबुद्धीची संतती होय. सर्व दुःखाचे मूळ भेदबुद्धी आहे व सर्व सुखांचे मूळ अभेदबुद्धी असते. ध्याने नव्हे पण बुद्धीने जर अभेदभाव स्थापित झाला तर सर्वांकडे समभावाने पाहता येणे शक्य आहे. अहंकाराचा नाश करणे कठीण आहे. विवेकाने ममत्वाचा तर नाश होऊ शकेल पण अहंकाराचा नव्हे. पण जर अर्पण करत्या व्यक्तीने आपले मी पण प्रभूला अर्पण केले तर प्रभू कृपा करतील. मला अहंकार नाही असे मानणेही एक प्रकारचा अहंकारच होय. जर एखादा म्हणत असेल की मला अहंकार नाही म्हणजे उलट त्याला खासच अहंकार असला पाहिजे. कारण मला अहंकार नाही म्हटल्यावर त्याच्या अंतःकरणात काहीतरी आहे अहंकाराबद्दल, म्हणून म्हणतो की मला अहंकार नाही म्हणून. हिरण्यकश्यपू अहंकाराचे रूप होय. त्याचे वर्तनच असे आहे की त्यामुळे देवांना, ज्ञानीपुरुषांना व अन्य सर्वांनाच कष्ट होतात. अभिमान सर्वांनाच त्रस्त करतो, रडवितो. ममता तर लवकर मरू शकते पण अहंकार मात्र काही केल्या नष्ट होत नाही.
त्याला मारणे फार कठीण आहे. तो रात्री मरत नाही व दिवसाही मरत नाही. तो घरातही असतो व घराबाहेरही असतो. तो शस्त्रांनी मरत नाही व अस्त्रांनीही मरत नाही. त्याला मध्यभागीच मारावे लागते. म्हणून जर अहंकार नष्ट करील तर तो देवापासून दूर राहणार नाही. हिरण्यकश्यपूंनी तप करून भगवंताला प्रसन्न केलं आणि त्याने देवाकडून वर मागून घेतला होता की मला रात्री मरण नको आणि दिवसाही मरण नको आणि घरातही नको आणि घराबाहेरही नको, शस्त्रांनीही नको आणि अस्त्रांनीही नको, असा त्याने वर मागून घेतला होता. मग भगवंताने काय केलं, त्याला शस्त्रांनीही नको ना अस्त्रांनीही नको म्हणून त्याने काय केलं, नखांनी त्याला फाडला. म्हणजे शस्त्रही नको ना अस्त्रही नको. आणि ती जिवंतही नाही आणि मेलेली नसतात पण तरी पण वाटतात की नाही. आणि घरात नको बाहेर नको म्हणून त्यांनी काय केलं, उंबरट्यावरती त्याला मारलं. आणि दिवसा नको रात्री नको, मग दिवस मावळता मावळता त्या वेळेला मारलं. अभिमान आतच भरलेला असतो. माणसाला दुःख देणारा अहंकारच असतो. याला नष्ट करायला पाहिजे. तो दरवाजाच्या उंबरट्यावरच मरेल. म्हणजे हिरण्यकश्यप म्हणजे काय, अहंकार, अहंकाराचं स्वरूप. रास क्रीडेच्या कथेत सांगितले आहे की 2 गोपीच्या मध्ये एक कृष्ण उपस्थित होता. याप्रमाणे तुम्ही जर 2 वृत्तींच्या मध्ये भगवान कृष्णाला ठेवाल तर तुमच्या अहंकाराचा नाश होईल. एका संकल्पाचा लय व दुसऱ्याचा उदय या संधीत जर श्रीकृष्ण स्मरण घडले तर तुमचा अहंकार नष्ट होईल. प्रत्येक इंद्रियांचा संयोग जोपर्यंत भगवंताशी होत नाही तोपर्यंत माणसात अहंकार असतो. माणूस भगवंताच्या स्मरणात तल्लीन होऊन अन्य कोणताही भेद त्याच्या अंतःकरणात उरला नाही तर अहंकाराचा नाश अवश्य झाला म्हणून समजावे. ज्ञान सुलभ आहे पण जोवर अहंता व ममत्व नष्ट होत नाही तोवर ज्ञान शोभा देत नाही. म्हणजे ज्ञान जरी मिळालं तरी अहंता आणि ममत्व नष्ट झालं पाहिजे तरच त्या ज्ञानाला शोभा येईल. हिरण्यकश्यप ज्ञानी तर होता पण त्याचे ज्ञान अहंता व ममत्वाने भरलेले होते. आपल्या भावाच्या मृत्यूसमयी त्याने ब्रह्मोपदेश केला. जो दुसऱ्याला उपदेश करतो व स्वतः जीवनात तो उतरवत नाही तो आसुर होय. म्हणजे जरी ज्ञानी असला तरी जो दुसऱ्याला उपदेश करतो पण स्वतः उतरवत, आपल्या स्वतःमध्ये उतरवत नाही, तो कोण म्हटलेला आहे, आसुर. हिरण्यकश्यपू दुसऱ्यांना तर ज्ञानोपदेश करीत असे पण स्वतः मात्र हेच मनात चिंतित असे की आपल्या भावाचा वध करणाऱ्याचा कसा सूड घ्यावा. एका गृहस्थाचा मुलगा मरण पावला. त्यावेळी एका साधूने असा उपदेश केला की हा संसार मिथ्या आहे. काही दिवसानंतर त्या साधूची एक म्हैस मरण पावली. तेव्हा तो साधू रडू लागला. कुणास ठाऊक की त्याचे ज्ञान त्यावेळी कुठे गेले होते. तो ग्रस्त त्या साधूजवळ आला व म्हणू लागला, म्हणजे त्या एका ग्रस्ताचा मुलगा वारला होता ना, त्यावेळेला त्याने त्या साधूने उपदेश केला होता की हा संसार मिथ्या आहे, म्हणजे तो मरणारच आहे. पण ज्या वेळेला ह्या साधूची म्हैस मरण पावली त्यावेळेला तो साधू रडू लागला. त्या ठिकाणी तो ग्रस्त आला आणि म्हणाला, साधू महाराज आपण का रडता. तेव्हा साधू म्हणाला, बाबा तो मुलगा तुझा होता पण ही म्हैस माझी होती ना म्हणून मी रडत आहे. म्हणजे दुसऱ्याला उपदेश करणं फार सोपं आहे पण ज्या वेळेला आपल्यावर येतं त्यावेळेला आपल्याला कळतं. जोपर्यंत अहंकार आणि ममत्व अस्तित्वात आहेत तोपर्यंत ज्ञान परिपक्व होत नाही. भक्तीविना असलेले ज्ञान केवळ शाब्दिक ज्ञानच ठरते. अशा ज्ञानाने जीवाला कोणताच लाभ होत नाही. वैराग्य व भक्ती यांच्याशिवाय ज्ञानाचा अनुभव येत नाही. एखादी व्यक्ती वेदांत व ब्रह्मज्ञानाच्या गोष्टी सांगत असते पण प्रेम मात्र सांसारिक विषयावर करीत असते तर समजावे की ती व्यक्ती दैत्य होय. दैत्य वंशातली ती व्यक्ती होय. कुंडली कवरदेव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. सच्चिदानंद श्रीपाद भगवान की जय.
सच्चिदानंद रामदास भगवान की जय। अवधूत चिंतनम श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान की जय। बोलो रे भाई सब संत।